हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे ढोश्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी. खूप सुंदर व अप्रतिम लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडलं तर कमेंट जरूर करा. तर त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम केलं आहे. त्याच्यात 1 चमचा आपल्याला उडदाची डाळ घालायची. उडदाची डाळ घातल्यानंतर त्याच्यात घालायची मोहरी. मोहरी छान तडतडली आणि उडदाची डाळ छान अशी परतून झाली की त्याच्यात आपल्याला हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यात कांदे घालायचे आहेत आणि कढीपत्ता आणि मिरची. तर कांदे कमीत कमी 3 ते 4 घेतलेले आहेत आणि कमीत कमी 7 ते 8 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि जास्त तिखट असतील तर 7 ते 8 आणि कमी असतील तर तुम्ही जास्तही घालू शकता. त्याच्यानंतर कढीपत्ता आणि त्यानंतर मीठ घातलेलं आहे. मीठ घालून छान आपण परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हळद घातली आहे. हळद घालून छान असं आपण परतून घेतलेलं आहे. व्यवस्थित कांदा नरम झाला की त्याच्यानंतर आपल्याला हे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते बटाटे आपल्याला याच्यात घालायचे आहेत. हे पण मी 3 ते 4 घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला याच्यात मिक्स करायचे आहेत आणि बटाट्याच्या मी फोडी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ह्या उलटण्याने छान कुस्करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं छान असं आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. हातात थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्या पाण्याचा शिपका मारायचा आहे. असे मी 2 वेळा केलेलं आहे आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून कमीत कमी 1 ते 2 मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी छान व सुंदर अशी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करूया. तर आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता आपण ही भाजी डोश्यावर घालणार आहोत. त्यासाठी आपण एक डोसा तयार केलेला आहे. आता डोसा तयार करून घेतला की ह्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर 1 मिनटं आपण असंच ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर घालायची आहे बटाट्याची भाजी. आता ही भाजी व्यवस्थित अशी आपण डोश्यावर परतून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि डोसा एक साईडने आपण काढून पलटी करून घेऊया आणि आपला डोसा तयार आहे. तर आता हे दुसरा डोसा मी तुम्हाला दाखवत आहे. तर तो मी घालून घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला भाजी पसरवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडंसं चीज घालायचं आहे. चीज घातल्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि साईडला मी बटर घातलेलं आहे. बटर लावून आपण डोश्यावर व्यवस्थित पसरवून घेऊया. त्याच्यानंतर आपण 1 मिनटं वाट बघूया आणि त्यानंतर आपण डोसा काढून एक साईडने पलटी करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छान असे मसाला डोसा आपला तयार झालेला आहे.